नमस्कार मित्रांनो, आनंदी या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या ह्या एपिसोडमध्ये आनंदी देवाजवळ येते। अगरबत्त्या घेऊन ती आता दिव्याजवळ अगरबत्त्या पेटवत आहे, परंतु मनामध्ये एक आता विचित्र काहूर असतं की तिला बेचैन वाटत असतं। काहीतरी सही केल्यापासून तिला जरा विचित्रच वाटत आहे की नक्की काहीतरी घडणार आहे असं तिला का वाटतं, म्हणून ती आपल्या स्वतःच्या मनाला विचारते। आणि तेवढ्यात मात्र आता ही युगंधर कंपनीमध्ये गेलेला आहे, परंतु आता त्या सह्या ते पेपर्सवरती ज्या आनंदीने केलेल्या आहेत, चुकून मात्र आता तिच्याकडून त्या सह्या फसवून घेतल्या जातात। तेव्हा आता हा विद्याधर सुटलेला आहे जामीनवर। आणि तेवढ्यात घरातील नौकर मात्र ही विचारते की काय झालं आनंदीताई, अहो इतक्या रात्री तुम्ही घरातील देवासमोर असं उदबत्ती का लावतात? माझी आई सुद्धा अशीच करायची। अहो घरामध्ये जर कुणाची तब्येत वगैरे खालावली अशीच रात्री अपरात्री देवासमोर उदबत्ती लावून बसायची। पण काय झालं आनंदीताई, अहो तुम्ही इतकी काळजी कसली करतात? तेवढ्यात मात्र हा विद्याधर गाणं म्हणतच येतो, आज किती सांगू मी कुणाला, मला आनंदही आनंद झाला। तेवढ्यात आता इकडे आतमध्ये आनंदी रडत आहे। आता ह्या नोकर तर त्या सविता विचारते काय झालं, तुम्ही का रडतात आनंदीताई? अहो प्लीज काय झालं मला सांगा। अहो हे बघा शांत व्हा। आनंदी रडत असते आणि तसतसा पाऊल टाकत हा मात्र येते विद्याधर घरामध्ये एंट्री करत असतो। आता सविता विचारते की तुमच्या मनात नक्की काय सुरू आहे आनंदीताई, मला खरंच कळेनासे झालेले आहे। आता सविताला सुद्धा वाईट वाटतं की आनंदी मॅडम का रडतात। हे बघा आनंदीताई एवढं रडून स्वतःला कशाला त्रास करून घेतात, आणि देव कधीही चांगल्या माणसाच्या पदरात काही टाकत नसतो, तुम्ही काळजी करू नका। तेव्हा आता सविताचं बोलणं ऐकून आनंदी म्हणते की हो ना, माझे आबा सुद्धा हेच म्हणतात, देव मात्र चांगल्या लोकांच्या पाठीशी नेहमी असतो, पण आज कुणाला माहिती काय झालं, माझं मनच हे मानायला तयार नाही। तेव्हा सविता म्हणते की आनंदीताई अहो साहजिकच आहे, तुम्हाला आर्चीची, आरतीची आणि आबांची आठवण येणं खरंच साहजिक आहे, स्वाभाविकच आहे त्यांची आठवण येणं। पण जरा फ्रेश व्हा बरं, शांत वाटेल तुम्हाला, जरा हातपाय धुवा म्हणजे तुम्हाला बरं वाटेल। तोपर्यंत मी टॉवेल घेऊन येते। थांबा, सविता टॉवेल घेऊन येते आणि आनंदीच्या हाताला धरून तिला फ्रेश व्हायला नेते। त्यानंतर आता बाथरूम जवळ घेऊन आल्यानंतर सविताताई म्हणतात की बाथरूमचा दरवाजा तर उघडा आहे आणि आतमध्ये लाईट पण दिसत नाही, घरात सगळीकडे लाईट आहे, मग इथे लाईट का नसेल, मी जरा लाईटची काही सोय होऊन येते का पाहते। तेव्हा आनंदी म्हणते की सविताताई अहो हे बघा, प्रकाश असो किंवा काही असो मला काय फरक पडतो बरं, मी तोंड धुवून घेते, तुम्ही जा। तेव्हा आता सविताताई म्हणते की ठीक आहे, हा टॉवेल घ्या, मी आलेच। आनंदी मात्र आता वॉशरूम मध्ये तोंड धुवायला येते आणि तोंड धुवून ती आता टॉवेलने आपला चेहरा साफ करत असते। तेवढ्यात मात्र आता हा विद्याधर तेथे पडद्याच्या मागे येतो आणि तो आनंदीला पाहत असतो। आनंदी मात्र तिथे उभी असते आणि तेव्हा तो आपला हात आतमध्ये पडद्याच्या आतून घालतो आणि आनंदी मात्र तेथून निघून जाते थोडीशी बाजूला आणि दरवाजा बंद करून ती आता आपल्या रूम मध्ये येते। आणि तेवढ्यात मात्र आता तिचा पाठलाग करत तो विद्याधर तिच्या मागेच येत असतो। तेव्हा आनंदीला थोडीशी चाहूल लागते की नक्की आपल्या पाठीमागे कोणीतरी आहे, म्हणून ती विचारते की कोण आहे तिकडे, आणि तपकिरीचा वास म्हटल्यानंतर आणि तेवढ्यात मात्र ती मागे वळून बघते तर लगेच हा विद्याधर तिच्या मागे असतो आणि म्हणतो की आनंदी ही आनंदगडे, इकडे तिकडे चोहीकडे। आणि तेव्हा आता आनंदी रडायला सुरुवात करते आणि जोरात आता ओरडते मालक साहेब। तेवढ्यात मात्र आता हा विद्याधर तिचं तोंड दाबतो आणि ओरडू नकोस, आपल्या दोघात मला तिसरा नकोय असं म्हणतो आणि जोरजोराने तो मात्र तिचं तोंड दाबत असतो। आता आनंदी त्याच्या ताब्यातून सुटण्यासाठी खूप प्रयत्न करते, पण जोरात त्याच्या पायावर पाय देते आणि त्याला हिसका देत मात्र आता ती बाजूला होते। तेवढ्यात आता हा जोरात किंचाळतो आणि जोरात मात्र ती आता मालक साहेब म्हणून ओरडते आणि इकडे तिकडे म्हणजे ती बाहेर दरवाजा शोधत असते बाहेर जाण्यासाठी, आणि विद्याधर तिच्या मागे पाठलाग करतच येत असतो। आणि तेवढ्यात मात्र आता युगंधर पुढून येतो आणि आनंदीला धरतो, आनंदीला आता मिठीत घेतो। आनंदी डायरेक्ट आता युगंधरला घाबरूनच मिठी मारते आणि तेवढ्यात शिल्पा, आजी, बाबा हे सगळेजण धावतच येतात। आनंदी मात्र आता ही युगंधरच्या मिठीत असते तर विद्याधर हसतो आणि म्हणतो की आनंदी अगं तू चुकीच्या मिठीत गेली, मी तर इकडे आहे। तेव्हा युगंधर रागाने त्याला विचारतो की तू इकडे काय करतोस, तर आता विद्याधर टाळ्या वाजवायला सुरुवात करतो आणि तर लगेच आता हा विद्याधर म्हणतो की वा दादा वा, मी तर अगदी वाया गेलेला, अगदी नालायक माणूस आहे हे मला मान्य आहे, आणि तू तर काय मोठा चारित्र्यवान, शुद्ध प्रतिमेचा आणि एकदम धुतल्या तांदळासारखा आहे, आणि तू तर काय केलंस रे, तुझ्यापेक्षा निम्म्या वयाच्या मुलीशी लग्न केलंस, इतक्या बारक्या पोरीशी तू लग्न केलंस, आणि तू तर आमच्यासाठी एक खूप मोठा आदर्श होता। माझ्या भावाची बायको गेल्यानंतर तू मात्र म्हणजे तुझी बायको गेल्यानंतर दुसऱ्या बाईकडे डोकून सुद्धा बघणार नाही, त्याच्या आयुष्यामध्ये दुसरी बायको येणं हे शक्यच नाही याची आम्हाला खात्री होती। आणि काय युगंधर निंबाळकर एका देव माणसाचा आदर्श एक तरुण
पोरीच्या मिठीत आल्यानंतर गळून पडला की काय, तेव्हा मात्र आता युगंधरला फारच राग येत असतो. तो रागाने मात्र आता विद्याधरकडे बघत असतो. आनंदी बिचारी रडत आहे आणि विद्याधर म्हणतो की अरे माती केलीस मातीस, तिला मिठा काय मारतो, तिचं रक्षण काय करतोस, तू तर निंबाळकरांच्या खानदानाचा उद्धारच केलास की. आणि तेवढ्यात आता शिल्पा मात्र तोंडापुरतं युगंधरच्या समोर विद्याधरला रागवते आणि म्हणते की विद्याधर अरे तोंड सांभाळ, मोठ्या भावाशी बोलतो तू, याचं भान ठेव. तेव्हा मात्र आता युगंधर म्हणतो की अरे विद्याधर लक्षात ठेव, मी आता हिचंच काय तर गावातील प्रत्येक स्त्रीचं तुझ्यापासून रक्षण करेन आणि जर वेळ पडली तर मी तुझा जीव सुद्धा घेऊ शकतो. तेव्हा आता शिल्पा म्हणते की युगंधर तू स्वतःचा राग आवर आणि तू जा बरं, मी हिला सांभाळते. आणि तेवढ्यात विद्याधरची बायको विद्याधरला म्हणते की अहो कसे आहात तुम्ही तर किती सुखले आहात, मी केव्हाची तुमची वाट बघत होते. तेव्हा विद्याधर तिला रागाने बाहेर ढकलतो आणि म्हणतो की हे बघ हात लावू नकोस, माझ्यापासून लांब हो. तेव्हा त्या बिचारीला वाईट वाटतं, परंतु हा नालायक विद्याधर म्हणतो की माझ्या अंगाला फक्त आनंदीचा स्पर्श हवा आहे. आणि ती जर समोर असले ना तर मात्र तेव्हा युगंधर पुढे येतो, कारण विद्याधर आनंदीच्या समोर येत असतो. युगंधर म्हणतो की आनंदीच्या केसाला जरी धक्का लागला ना तर मात्र इथून तू जित्ता जाणार नाही, लक्षात ठेव. तेव्हा मात्र आता विद्याधरची बायको पुढे येते आणि म्हणते की भाऊजी का असं अभद्र बोलतास. तेव्हा युगंधर म्हणतो की तू अभद्र वागतोस त्यामुळे बोलतो. तेव्हा विद्याधरची बायको म्हणते की तुम्ही माझं कुंकू पुसणार. तेव्हा विद्याधर हसतो आणि म्हणतो की बघ तेच की मालक साहेब कसं वागतात, हा तर देव माणूस आहे, मग याने देव माणसासारखं वागायला हवं. मी तर चालता बोलता सैतानच आहे, त्यामुळे मी सैतानासारखाच वागणार. आनंदी बिचारी रडत असते आणि शिल्पा मात्र पाहत असते. तेव्हा युगंधर म्हणतो की तुझी जागा तुरुंगाच्या काळ्या कोठडीत आहे, तू इथे काय करतोस ते अगोदर मला सांग. तुझी हिंमतच कशी झाली माझ्या घरामध्ये पाऊल ठेवण्याची, इथे येण्याची तुझी हिंमतच कशी झाली. म्हणून युगंधर मात्र त्याची गचंडी धरतो आणि एक सणकणी त्याच्या कानामागे ठेवून देतो. विद्याधरच्या बायकोला मात्र आता खूप त्रास होत असतो आपल्या नवऱ्याला मारल्याबद्दल. आनंदी सुद्धा आता रडत आहे. आता ह्या नालायक विद्याधरला तोंडात मारलं तरी काही फरक पडत नसतो, तो मात्र हसत असतो, ते पण जोरजोराने. युगंधर म्हणतो की आईला मी वचन दिलं होतं म्हणून आजपर्यंत तू जिवंत आहे, नाहीतर केव्हाच तुला मारून टाकला असता. तेव्हा मात्र हा विद्याधर हसत असतो, तर युगंधर रागाने आणखीन एक सणकणी त्याच्या कानामागे ठेवून देतो, पण तरी सुद्धा हा बिनलाजासारखा हसत असतो. युगंधर रागाने विचारतो की तू जेलमधून सुटलास कसा, आणि थांब मी पोलिसांना फोन करतो. तेव्हा आता शिल्पा कावरीबावरी होत असते. तेव्हा आता शिल्पा म्हणते की हे बघ युगंधर, मी विद्याधरला समजावून सांगते, तू मात्र विषय वाढू नकोस. तेव्हा युगंधर रागाने म्हणतो की हा विषय वाढणार नाही तर कायमचं संपणार आहे. तेवढ्यात आता विद्याधरची बायको म्हणते की का तुम्ही सतत माझ्या नवऱ्याला संपवण्याची भाषा करत असतात, का असं वागतात तुम्ही आणि का आम्हाला त्रास देतात. तेव्हा बाबा सुद्धा म्हणतात की युगंधर अरे संयमाने घे, परंतु युगंधर म्हणतो की काय संयमाने घ्यायचं, हा तुरुंग तोडून बाहेर आला आणि तुम्ही संयमाचं म्हणतात. तेव्हा विद्याधर म्हणतो की हे बघ दादा, आरोप करू नकोस, मी तर आता तुरुंग तोडून नाही आलो तर अगदी मानाने बाहेर आलो, कायद्याने बाहेर आलो, कारण माझ्यावरचा गुन्हा साफपणे पुसला गेलेला आहे. तेव्हा आता विद्याधरची बायको म्हणते की काय तुमच्यावरचा गुन्हा पुसला गेलास. शिल्पा विचारते की म्हणजे तू निर्दोष सुटलास. विद्याधर तोऱ्यातच म्हणतो की हो ताई, तुझा हा भाऊ मात्र निर्दोष होऊन बाहेर आला. परंतु हे ऐकून मात्र युगंधरला फार मोठा धक्का बसतो आणि आनंदीला सुद्धा मात्र हे सगळं म्हणजे कळतं. ती म्हणते की हे असं कसं होऊ शकतं. तर विद्याधर म्हणतो की आता परत जेलमध्ये जाण्याचं कामच उरलेलं नाही. तर रागाने म्हणतो की शक्यच नाही, तू खोटं बोलतोय आणि थांब, आता सगळं काही खरं समोरच येईल. आणि नाही, मी तुला एरवड्यात मात्र डांबून ठेवलं तर मी सुद्धा नावाचा युगंधर नाही, तुला तेथेच चढवेल. आणि तो फोन करायला जातो तर विद्याधर म्हणतो की दादा अरे ठेव ना तो फोन, कशाला कष्ट उगाच करतोस. अरे माझे तर जेलमधील सगळे काही रस्ते मात्र बाहेर पडण्याचे तू बंद केले होते. कायदा काय सांगत होता की जोपर्यंत आनंदी मी स्वतः निर्दोष असल्याचं सांगत नाही मात्र मी सुटणं अशक्य आहे, हो की नाही. त्यामुळे ऐकून घे की मी काय सांगतो, कारण मला सोडवणारी दुसरी तिसरी कोणी नसून तुझी लाडकी आनंदी आहे. ते जोरजोराने हसून म्हणतो की तिनेच मला सोडवलं. तेव्हा आता युगंधरला फार मोठा धक्का बसतो. आनंदीला सुद्धा आता धक्का बसतो, कारण हे सर्व तिने केलेलेच नाही, पण तरी सुद्धा हा मी सोडवलं असं का म्हणत असेल. शिल्पा मात्र आता थोडीशी घाबरून असते. तेव्हा आता शिल्पा नाटक करत म्हणते की अरे विद्याधर तू काय बोलतोस, जी मुलगी मला वाचवा म्हणून युगंधरला म्हणत होती आणि त्याच मुलीने तुला सोडवलं. तेव्हा आता विद्याधर म्हणतो की हो ताई, तिनेच मला सोडवलं. अगं हो ताई, तिच्या संमतीनेच मात्र मी ह्या तुरुंगातून ह्या हवेलीत आलो.
हसायला सुरुवात करतो तर विद्याधरची बायको म्हणते की अहो तिचा काही संबंध, तिच्यामुळे तर तुम्ही जेलमध्ये अडकला होता. तेव्हा विद्याधर म्हणतो की अगं तिनेच गुन्हा मागे घेतला आणि म्हणून माझी मुक्तता झाली आणि ते पण अगदी आनंदानं. तेव्हा आता युगंधर आहे तर तो विचारात पडतो, परंतु आनंदी सुद्धा आता विचार करत आहे की मी कधी गुन्हा मागे घेतला आणि हे असा आरोप माझ्यावर का होतोय. आणि तेवढ्यात आजीबाई विचारतात की आनंदी अगं विद्याधर म्हणतो ते खरं आहे का, तू त्याला सोडवलंस का. तेव्हा आता आनंदीच्या लक्षात येते की शिल्पाताईंनी मात्र मॅरेज सर्टिफिकेट म्हणून जे पेपर्सवर माझ्या सह्या घेतल्या होत्या तर ते पेपर्स याचे होते तर, आणि हे आता कुठे आता ह्या आनंदीच्या लक्षात येते. शिल्पा मात्र तिच्याकडे बघून हसत असते आणि तेवढ्यात बाबा सुद्धा विचारतात की आनंदी अगं बाळ बोल की काय केलंस तू. तेवढ्यात शिल्पा म्हणते की विद्याधर आपल्याला सांगतो मग तो का खोटं बोलेल. तेव्हा युगंधर म्हणतो की तो तर खोटं बोलत आहे, माझा त्याच्यावर विश्वासच नाही. इतक्या नीच आणि नालायक माणसावर मी कधीही विश्वास ठेवू शकत नाही. ज्या पोरीवर तो अत्याचार करण्याचा प्रयत्न करत होता तीच पोरगी त्याला कसं सोडवेल हा याच्यावर माझा विश्वास नाहीच. तेव्हा आता विद्याधर म्हणतो की आज मात्र मी पुराव्या सगट सिद्ध करतो आणि लगेच तो वकिलाला आतमध्ये आवाज देतो की ए वकील आतमध्ये ये म्हणून. आणि तेवढ्यात मात्र वकील आतमध्ये येतो तर युगंधर वकिलांकडे पाहतो आणि विद्याधरला म्हणतो की बास कर, तुझ्या आता तमाशे बाद झालेत, कारण आता खोट्या वकिलांना उभं करायला सुद्धा तू कमी करणार नाहीस हे मला ओळखून आहे. काही तुला दुधखोळा वाटलो का, मी तर तुला पूर्णपणे ओळखून आहे आणि तू कधी कुठे काय वागशील याची कल्पना मला आहेस. तेव्हा आता विद्याधर म्हणतो की अरे नाही रे दादा, ज्या पोरीचं मात्र तू रक्षण केलंस आणि आज मात्र त्याच पोरीने तुझ्या अहंकाराचा लिलाव केलेला आहे. आता सगळं काही आनंदीवर आरोप केले जातात की आनंदीनेच मला सोडवलं, तिच्या सह्या आहे आणि तिने सह्या केल्या म्हणूनच मी सुटलो, असे आरोप मात्र आता आनंदीवर केलेले आहेत. तरी सुद्धा युगंधराचा विश्वास नसतो. युगंधर म्हणतो की असं कधी शक्य होऊ शकत नाही. तर विद्याधर हसत असतो. युगंधर रागाने त्याच्याकडे पाहत असतो, किंतु शिल्पाला मात्र मनातून खूपच आनंद होत असतो, कारण हे सगळं तिने केलेलं असतं म्हणून ते आता गालातल्या गालात हसत असते. परंतु इकडे आनंदी मागोय आता रडत आहे. तिला असं वाटतं की मी कसं याला सोडवलं आणि त्या पेपर्सवर मी सह्या केल्या, ते सगळं माझी चूक कशी झाली याचं तिला वाईट वाटत असतं. तेव्हा आता विद्याधर मात्र आता वकिलांना म्हणतो की जे काही आहे ना त्या पत्रामध्ये ते सगळं काही त्या नोटीसमध्ये वाचून दाखवा. तर वकील साहेब मात्र आता ती नोटीस वाचायला सुरुवात करतात. त्यामध्ये आनंदीने आता असं म्हणजे तिची सही घेतली आणि तिने असं दिलेलं आहे की हे सगळं काही मी माझ्या मनाने करत आहे आणि आता ही मी आनंदी युगंधर निंबाळकर ह्या अर्जाद्वारे आणि मी दाखल केलेली जी तक्रार आहे विद्याधर निंबाळकर यांच्या विरोधात जी तक्रार आहे तर ती तक्रार आज मी मागे करण्याची विनंती करत आहे. आनंदीला मात्र हे ऐकून आता ती खूप रडत असते, कारण तिला फसवलं गेलेलं असतं. तिच्या भावनांशी खेळून मात्र विद्याधरला सोडवलं गेलेलं आहे आणि हे सर्व काही आता ही नोटीस वाचून मात्र युगंधरला फार मोठा धक्का बसतो. असं कसं होऊ शकतं या विचारात तो मात्र पडतो आणि विद्याधर हसत असतो. त्यानंतर पुढे असं लिहिलेलं असतं की माझी ही जी काही तक्रार आहे आणि हा निर्णय आहे तर तो मला आता पुढे नेता येईल, कारण ही तक्रार मी मागे घेतलेली आहे आणि पुढे मला मात्र ही केस चालवायची नाही. ही तक्रार आज मी मागे घेते आणि कृपया मात्र याची नोंद घेऊन माझी तक्रार रद्द करण्याची विनंती मी करते आणि ती स्वीकारावी. वकील साहेब सगळं काही वाचून दाखवतात आणि हे सगळं आनंदीने स्वतः म्हणजे तक्रार मागे घेतलेली आहे असं दाखवण्यात येते. विद्याधर आता जोरजोराने हसायला सुरुवात करतो आणि विद्याधर आता उठून उभा राहतो आणि म्हणतो की ऑर्डर ऑर्डर. अशा प्रकारे हे कोर्ट मात्र आता विद्याधर निंबाळकर यांच्यावर लागणारी तक्रार मागे घेत आहे. तर आणि जोरजोराने हसत असतो. आनंदी विचारी रडत असते. युगंधरला धक्का बसलेला असतो. युगंधर शांत असतो तर विद्याधर हसतो आणि विचारतो की काय झालं, धक्का बसला काय रे दादा, तुझा हा सिंहाचा मुखवटा मात्र ह्या पोरीने एका झटक्यात उतरवला. तर विद्याधर पुढे म्हणतो की आता बोल ना, कोण गुन्हेगार आहे आणि कोण निर्दोष आहे ते. तेव्हा आनंदी खूप रडत असते, कारण तिच्याकडून फसून सह्या घेण्यात आलेल्या आहे हे तिच्या लक्षात येते आणि तिला स्वतःचा राग येतो. तेवढ्यात मात्र आता शिल्पा पुढे येते. शिल्पा म्हणते की युगंधर हे काय चाललं, बघितलंस ना, ज्या मुलीला वाचवण्यासाठी तू कुटुंबाच्या विरोधात गेला आणि त्याच मुलीने तुझ्या पाठीमध्ये खंजीर खुपसला. तेव्हा आता आनंदी रडत असते तर युगंधर विचार करतो विद्याधरकडे बघतो आणि म्हणतो की शक्यच नाही, हे शक्य नाही होऊ शकत. असा मजकूर मात्र तू पैसे देऊन सुद्धा लिहून घेऊ शकतोस आणि आनंदीची सही कुठे आहे ती मला दाखव. तेव्हा आता आनंदीने तर सही केलेली असते, तिला फसून सही झालेली आहे आणि त्यावर मात्र आता आनंदीने सही केलेली आहे. हे आनंदीला खूप रडू येते. तिला असं वाटतं की आता युगंधर समोर आपल्याला खरंच चुकीचं ठरवलं जाईल. वकील साहेबांच्या हातातील नोटीस घेऊन तो सही बघत असतो. विद्याधर म्हणतो की बघ
अरे हीच ती सई आहे आनंदी, आनंदीची सई आनंदी, आणि अगदी हसून दाखवत असतो. आता हे ऐकून मात्र युगंधरला फारच राग येतो. विद्याधर मात्र त्याच्याकडे बघून हसत असतो आणि शिल्पाला तर मात्र आता हसूच येत असतं, कारण हे सर्व कारस्थान तिने केलेलं आहे. आनंदीच्या बरोबर पेपर्सवर तिने सह्या घेतलेल्या असतात हे तिला आठवते. आनंदीला बरोबर तिने फसवलेलं असतं आणि आज युगंधर समोर आनंदीला मात्र तिने दोषी ठरवलेलं असतं. तेव्हा मात्र विद्याधर आता युगंधरकडे बघून हसतो. युगंधर त्याच्याकडे पाहत असतो आणि शिल्पा तर तोऱ्यात हसत असते. बिचारी आनंदी रडत आहे. तिला असं वाटतं की आज मी खरंच चुकले, खूप मोठी चूक केलीस. आणि इकडे युगंधरला मात्र एक वेगळाच धक्का बसलेला असतो, कारण आनंदी असं कसं करू शकते याचा त्याचा आता गैरसमज झालेला आहे. तेव्हा मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये युगंधर रागाने मात्र आता विद्याधरची गचंडी धरतो आणि त्याला अगदी खाली ओढत आणतो आणि त्याला भिंतीला टेकून आता त्याची गचंडी धरत मान दाबत म्हणतो, तुला मात्र या घरात मी जास्त दिवस नाही टिकून देणार, तुझा पायच या घरामध्ये नाही राहून देणार. एका निष्पाप मुलीच्या भाबडेपणाचा तुम्ही फायदा घेतलास आणि या घरात तू शिरलास. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायची, जर यापुढे तू मात्र तिला त्रास दिला तर एक गोष्ट लक्षात ठेवायची, परंतु त्या अगोदर मात्र युगंधर निंबाळकर हा त्या मुलीच्या पाठीशी खंबीरपणे उभा असेल हे चांगलंच लक्षात ठेवायचं. जोरात मात्र आता त्याने ह्या विद्याधरची मान दाबलेली असते. शिर्के सुद्धा तिथेच असतात. त्यानंतर मात्र आता युगंधर आनंदीला सगळ्यांच्या समोर विचारतो की आनंदी तू सही केलीस का. तेव्हा मात्र आता आनंदी सगळं काही सांगायला सुरुवात करते, कारण जे डॉक्युमेंट्स मला दाखवण्यात आले होते आणि मी कोणत्या डॉक्युमेंट्सवर सही करते हे मला माहिती नव्हतं. तेव्हा आता शिल्पा खूपच घाबरते. शिल्पाला असं वाटतं की आता मी ह्या डॉक्युमेंट्सवर सह्या घेतलेल्या आहे हे जर आनंदीने युगंधरला सांगितले तर अवघड होईल. तेव्हा शिल्पा आता आनंदीकडे बघत असते आणि आनंदी रडत काही सगळं काही युगंधरला सांगत असते. तेव्हा मित्रांनो आता पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.